नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महापारेषण म्हणजेच महाट्रान्सकोच्या सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाविषयी माहिती घेणार आहोत। काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पहिला प्रश्न आहे की भरती प्रक्रिया कशी असेल किंवा भरती प्रक्रियेमध्ये काय काय बदल झालेले आहेत। तर मित्रांनो, यापूर्वीच्या महापारेषणच्या तंत्रज्ञ या पदांकरताची भरती कशी होती आणि नवीन भरती कशा पद्धतीने असणार आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्याचप्रमाणे महापारेषणची जुनी भरती प्रक्रिया आणि नवीन भरती प्रक्रिया यामध्ये काय बदल झालेले आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पुढील प्रश्न आहे मित्रांनो की पगार किती असेल। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण यापूर्वीच्या भरत्यांमध्ये तंत्रज्ञ या पदांकरता सरळ सेवा भरतीने नियुक्ती दिली जात होती, पण सध्या त्यामध्ये काही बदल झालेले आहेत आणि पगारावरती खूप मोठा असा परिणाम झालेला आहे। पुढील प्रश्न आहे मित्रांनो की वायरमॅन ट्रेडचे विद्यार्थी अर्ज करू शकतील का। कारण नजीकच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे विविध संघटनांनी मागणी केलेली आहे, त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की महावितरण प्रमाणे महाट्रान्सकोमध्ये म्हणजे महापारेषणमध्ये सुद्धा तंत्रज्ञ, सहाय्यक तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 3, तंत्रज्ञ 4 या पदांकरता वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी। कारण की इलेक्ट्रिशियन ट्रेडचा अभ्यासक्रम आणि वायरमॅन ट्रेडचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो, त्यामुळे ही मागणी होती। तर नवीन परिपत्रकानुसार काय माहिती आलेली आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पुढील प्रश्न आहे मित्रांनो की जाहिरात कधी प्रसिद्ध होईल। हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण दिनांक 28/6/2023 रोजी म्हणजे जवळपास 3 महिन्याच्या अगोदर विविध वर्तमानपत्रांमध्ये महापारेषण मार्फत प्रसिद्ध करण्यात आले होते की जाहिरात क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा विविध जाहिराती प्रसिद्ध करण्यात येईल म्हणून। पण मध्ये एवढा काळ गेल्यानंतर सुद्धा अद्यापपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही आहे, पण लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल याकरताचे काही नोटिफिकेशन आपल्याकडे आहे। तर जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये इतरही काही महत्त्वाची माहिती आहे त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे महावितरण, महाट्रान्सको, महाजेनको, MIDC अशा विविध विभागांमध्ये विशेषतः तंत्रज्ञ या पदांकरताची जी भरती आहे याविषयी आपण विशेष लक्ष देऊन असतो। आणि तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत नियमित स्वरूपामध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण जाऊया नोटिफिकेशनवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजे महापारेषण मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रशासकीय परिपत्रकाची कॉपी उपलब्ध आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। या परिपत्रकाचा बराचसा परिणाम या भरती प्रक्रियेवरती होणार आहे। बरेचसे बदल यामध्ये सुचवलेले आहे, ते कशा पद्धतीचे असणार आहे आणि आपण जे प्रश्न उपस्थित केले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या परिपत्रकामधून घेण्याचा प्रयत्न करू। त्याही व्यतिरिक्त इतर ठिकाणून सुद्धा आपण काही माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वाचू शकतो प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 648 दिनांक 26/9/2023 म्हणजे दिनांक 26/9/2023 रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे महापारेषण मार्फत। या ठिकाणी विषय अत्यंत महत्त्वाचा दिलेला आहे। विषय आहे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत नियुक्तीबाबतची पदे भरण्याच्या कार्यपद्धतीत म्हणजे मेथड ऑफ फिलिंग यामध्ये बदल करणे बाबत। संदर्भ दिलेला आहे कार्यालयीन आदेश क्रमांक 3 दिनांक 15/6/2021 म्हणजे या आदेश क्रमांकानुसार काही बदल या प्रशासकीय परिपत्रकामध्ये नमूद केलेले आहे। तर मित्रांनो, सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाची जी सरळ सेवा भरती होणार आहे यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत, ते कशा पद्धतीने आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपण या ठिकाणी वाचू शकतो नंबर दिलेला आहे MECTCL HR MPP OSP रिवाइज ऍडमिन सेटअप 3336 डेटेड 15/6/2021। पुढे आपण वाचू शकतो संदर्भीय कार्यालयीन आदेशाद्वारे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाची सरळ सेवा भरती अंतर्गत नियुक्तीबाबतची विहित करण्यात आलेली पदे भरण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे यापूर्वी ही बाब फक्त विचाराधीन होती। आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ वर्गीकरण व सेवा प्रवेश विनिमय 1961 चे विनिमय क्रमांक 38 खालील टीप क्रमांक 3 सह महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 341 दिनांक 8/2/2000 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार म्हणजे आता जे काही आपण या ठिकाणी वाचलेलं आहे या प्रदान केलेल्या अधिकारानुसार माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक वित्त, संचालक संचलन, संचालक प्रकल्प व संचालक मानव संसाधन यांच्याशी विचार विनिमय करून सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाच्या पूर्वावश्यकतेमध्ये पदे भरण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मेथड ऑफ फिलिंग द पोस्ट खालील प्रमाणे बदल करण्याबाबत मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे। या पॅराग्राफ नुसार आपल्याला समजून येतं
की महापारेषण प्रशासनाच्या फक्त विचाराधीन होतं, पण प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 648 दिनांक 26/9/2023 नुसार खालील प्रमाणे बदल करण्याबाबत मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. म्हणजे आता जी काही भरती प्रक्रिया होणार आहे या प्रशासकीय परिपत्रकाच्या अधीन राहूनच होणार आहे. पुढे आपण वाचू शकतो मुद्दा क्रमांक 1 दिलेला आहे. कार्यालयीन आदेश क्रमांक 3 दिनांक 15/6/2021 सोबतच्या जोडपत्र जी प्रमाणे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदासाठी निर्धारित केलेल्या पूर्वावश्यकतेमध्ये पदे भरण्याची कार्यपद्धती म्हणजेच मेथड ऑफ फिलिंग खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण वाचू शकतो 3 कॉलम दिलेले आहे. पहिला कॉलम दिलेला आहे पूर्वावश्यकता, दुसरा कॉलम आहे सद्यस्थितीतील तरतूद म्हणजे सध्या कशा पद्धतीने भरती होत होती, पुढील कॉलम दिलेला आहे सुधारित तरतूद म्हणजे नवीन कशा पद्धतीने भरती केल्या जाणार आहे. तर या ठिकाणी मुद्दा क्रमांक 1 आपण वाचू शकतो पदे भरण्याची पद्धत म्हणजे मेथड ऑफ फिलिंग आणि दुसरा मुद्दा आहे वेतन श्रेणी. या दोन्ही ठिकाणी बदल झालेले आहेत ते कशा पद्धतीचे आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पद भरण्याची पद्धत मेथड ऑफ फिलिंग. तर सद्यस्थितीतील तरतूद काय आहे सरळ सेवा भरती अन्वये नियमित तत्वावर. म्हणजे आपण सर्वांना माहीतच असेल की महापारेषणमध्ये आणि महानिर्मितीमध्ये जे काही तंत्रज्ञ किंवा इतर पदे भरल्या जात होती त्या पदाकरता सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना नियमित तत्वावर म्हणजे डायरेक्टली त्याच पदावरती नियुक्ती देण्यात येत होती. फक्त महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांकरता 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी आणि त्यानंतर 3 वर्षानंतर त्यांना परमनंट किंवा कायमस्वरूपी करण्यात येत होते. अशी एक मेथड अवलंबल्या जात आहे. पण या ठिकाणी महापारेषणने काय सांगितलेलं आहे की सद्यस्थितीतील तरतूद काय आहे सरळ सेवा भरती अन्वय नियमित तत्वावर म्हणजे नियमित तत्वावरती सध्या भरती केली जाते. आता सुधारित तरतूद काय दिलेली आहे आपण या ठिकाणी वाचू. सुरुवातीला विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या ठिकाणी बघा 2 शब्द दिलेले आहे. विद्युत सहाय्यक जर तुम्ही म्हटलं तर तुमच्या नजरेसमोर महावितरणचा विद्युत सहाय्यक नजरेसमोर येतो. तर या ठिकाणी विशेष काय दिलेलं आहे सुरुवातीला विद्युत सहाय्यक पारेषण कंसात दिलेला आहे पुढे कंत्राटी या पदामध्ये सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षासाठी निश्चित कंत्राटी कालावधी व तदनंतर कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे आणि अनुशेष विचारात घेऊन सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर नियुक्तीसाठी पात्र ठरतील. काय दिलेलं आहे या ठिकाणी की सर्वप्रथम आपण सर्वांना ज्या कोणा उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना 3 वर्षाकरता कंत्राटी कालावधी अंतर्गत कार्य करावं लागेल आणि त्यानंतर समाधानकारकरित्या त्यांनी जर ती कालावधी पूर्ण केली तर रिक्त पदे आणि अनुशेष या दोनाचा विचार करून सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर नियुक्तीसाठी हे उमेदवार पात्र ठरतील असे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याकडे महानिर्मितीची 2016 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली तंत्रज्ञ 3 या पदाची जाहिरात उपलब्ध आहे. ही जाहिरात जर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये वाचायची असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही जाहिरात वाचू शकता किंवा इतरही जाहिराती आहेत त्या तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कुठेही 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी दिलेला नाही आहे. जसं या ठिकाणी वाचू शकतो वेतन श्रेणी डायरेक्टली दिलेला आहे म्हणजे पे स्केल आणि कुठेही या जाहिरातीमध्ये असा उल्लेख नाही आहे की या उमेदवारांना 3 वर्षाकरता कंत्राटी तत्वावर कार्य करावे लागेल. त्यानंतर आपल्याकडे महापारेषणचीच जाहिरात क्रमांक 2 2016 उपलब्ध आहे. यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नियमित स्वरूपावरती जॉईनिंग मिळत होती. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 3 वर्षाचा कंत्राटी तत्व लागू नव्हतं. फक्त आपण जर बघितलं महावितरण 2019 जाहिरात क्रमांक 4 उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं मानधन जर आपण बघितलं तर दिलेलं काय आहे की निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल. प्रथम वर्ष 7,500, द्वितीय वर्ष 8,500 आणि तृतीय वर्ष 9,500. म्हणजे हे उमेदवार 3 वर्षाकरता कंत्राटी तत्वावर काम करत होते. 3 वर्षाच्या कालावधी त्यांनी समाधानकारकरित्या पूर्ण केली की तदनंतर त्या उमेदवारांना टेक्निशियन म्हणजे तंत्रज्ञ या पदावरती नियुक्ती देण्यात येत होती किंवा देण्यात येते. कारण 2019च्या भरतीचे बरेचसे उमेदवार अजूनही विद्युत सहाय्यक या पदावरतीच काम करत आहे. अजून त्यांचा 3 वर्षाचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला नाही. तर अशा पद्धतीने फक्त महावितरणमध्ये 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी लागू होता. पण महापारेषण आणि महानिर्मिती या दोन्ही विभागामध्ये 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी लागू नव्हता. पण आता जे आपण परिपत्रक बघत आहोत त्यानुसार यानंतर महापारेषणच्या भरतीमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाकरता सर्वप्रथम उमेदवारांना विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी 3 वर्षाकरता कार्य करावे लागेल. पुढील मुद्दा आपण बघून घेऊ. सदर सरळ सेवा भरतीसाठी निवड पद्धती ही लेखी परीक्षेद्वारे म्हणजे ऑनलाईन गुणवत्तेच्या आधारे राबवली जाईल. हा एक आणखी मुद्दा आहे मित्रांनो.
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकची जी भरती झालेली आहे जाहिरात क्रमांक 5/2019 किंवा त्या अगोदरची सुद्धा विद्युत सहाय्यकची जी भरती आहे त्यामध्ये उमेदवारांचे 10वीचे मार्क कन्सिडर करण्यात आले होते, म्हणजे निवड यादी ही 10वीच्या मार्कांच्या बेसवरती लागलेली होती. पण या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाकरता ऑनलाईन एक्झाम होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना विनंती आहे की अभ्यासाशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, अभ्यासाला लागा, जोरदार लागा, कारण लवकरच याची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याकरता एकतर 2 गोष्टींचा बेस आपण या ठिकाणी घेऊ की दिनांक 26/9/2023 रोजी हे परिपत्रक काढलं की भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवल्या जाईल, आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आपण आणखी एक नोटिफिकेशन बघणार आहोत. त्यामध्ये तारखांचं बरंचसं डिक्लेरेशन आपल्याला मिळून जाईल की कधीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा आपण प्रसिद्ध केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन मध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सदर भरती करता ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण बघू जो प्रश्न होता पगार किती असेल म्हणजे वेतन श्रेणी. सध्याच्या घडीला या ठिकाणी पे स्केल दिलेला आहे जो की बराच मोठा आहे. 25,880, 505, 28,405, 610, 34,505, 710, 50,835 अशा पद्धतीने. पण या ठिकाणी सुधारित तरतुदीमध्ये काय दिलेलं आहे, प्रथम 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधी करता एकत्रित मानधनावर खालील प्रमाणे प्रथम वर्ष रुपये 15,000 दरमहा, द्वितीय वर्ष रुपये 16,000 दरमहा, तृतीय वर्ष रुपये 17,000 दरमहा राहील. जसं की आपण मित्रांनो विद्युत सहाय्यक पदांकरता बघितलं होतं, महावितरणच्या या ठिकाणी 7,500, 8,500 आणि 9,500 असं मानधन दिलेलं होतं. त्या अगोदरच्या भरतीमध्ये याहीपेक्षा मानधन कमी होतं. पण या दृष्टिकोनातून या ठिकाणी महापारेषणचं मानधन हे बऱ्यापैकी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी म्हणजे CPF, आयकर म्हणजे टॅक्स, व्यवसाय कर, मेडिक्लेम इत्यादी वजावट करण्यात येईल. मेडिक्लेम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे काही उमेदवार किंवा जे काही कर्मचारी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपनीमध्ये कार्यरत आहे त्या उमेदवारांकरता मेडिक्लेमची सेवा उपलब्ध आहे. त्याकरता काही अमाऊंट, काही रक्कम कंपनीला भरावी लागते. तर तुम्ही जर या ठिकाणी जॉईन झाला तर तुमचे सुद्धा मेडिक्लेमचे पैसे या ठिकाणून कट होतील, पण तुम्हाला मेडिक्लेमचा आणि तुमच्या परिवाराला मेडिक्लेमचा फायदा मिळेल. यापुढे या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल, म्हणजे निवृत्ती वेतनाची रक्कम सुद्धा जमा करण्यात येईल. तदनंतर कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे आणि अनुशेष विचारात घेऊन सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर रुपये 8,880, 505, 28,405, 610, 34,505, 710 आणि 50,835 या वेतन श्रेणीमध्ये म्हणजे या पे स्केलमध्ये कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून नियुक्तीसाठी पात्र ठरतील. म्हणजे 3 वर्ष उमेदवारांना मानधन मिळेल आणि पे स्केल लागू होणार आहे 3 वर्षानंतर. त्यानंतर या ठिकाणी 2 मुद्दे दिलेले आहेत की कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे आणि अनुशेष विचारात घेऊन, म्हणजे त्यावेळेस कंपनीमध्ये किती रिक्त पदे आहेत, त्यांचा अनुशेष किती आहे, त्यानुसार त्या आकड्याला विचारात घेऊन नियुक्ती देण्यात येईल. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठेही घाबरू नका. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे महावितरणमध्ये म्हणा किंवा कोणत्याही कंपनीमध्ये ग्रामसेवक, कृषी सेवक यामध्ये सुद्धा हीच पद्धत लागू आहे. कृषी विभागाच्या कृषी सेवकाला म्हणा किंवा शिक्षक सेवक म्हणा, हे सुद्धा पदे अशाच पद्धतीने भरले जातात. त्या ठिकाणी 3 वर्ष प्रोव्हिजनल पिरियड ज्याला आपण म्हणतो किंवा कंत्राटी तत्वावरती काम करतात. 3 वर्षाचा कालावधी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला तर त्या उमेदवाराला 100% नियुक्ती दिल्या जाते. त्यामुळे तुम्ही कोणताही दुसरा निगेटिव्ह विचार करू नका. जर तुम्ही सिलेक्ट झाले, परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तुमचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन योग्यरित्या पार पडलं तर नक्कीच तुम्ही 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण करून महापारेषण या कंपनीमध्ये तंत्रज्ञ या पदावरती रुजू होऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 3 मुद्दे बघितलेले आहे. एक आहे की यापुढे 3 वर्षाच्या कंत्राटी तत्वानुसार नियुक्ती दिली जाईल. दुसरं आहे याकरता ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आणि तिसरं या ठिकाणी आपण बघू शकतो की दरमहा 15,000, 16,000, 17,000 अशा प्रमाणे 3 वर्षाकरता मानधन दिल्या जाईल. पुढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊ. या ठिकाणी मुद्दा क्रमांक 2 आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदाच्या निवडी संदर्भीय कार्यालय आदेश क्रमांक 3 दिनांक 15/6/2021 सोबतच्या जोडपत्र जी मध्ये सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता किंवा जी शैक्षणिक पात्रता नमूद केलेली आहे तीच अबाधित राहील. प्रत सोबत जोडली आहे. या प्रशासकीय परिपत्रकाच्या खाली एक परत नोटिफिकेशन आहे, त्यामध्ये शैक्षणिक अर्हतेविषयी दिलेलं आहे.
तर मित्रांनो, वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की वायरमॅन ट्रेडचे विद्यार्थी अर्ज करू शकतात की नाही, तो मुद्दा सुद्धा पुढे क्लिअर होणार आहे. पुढे आपण बघू शकतो मुद्दा क्रमांक 3, विद्युत सहाय्यक पारेषण या पदाच्या 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीच्या नियुक्तीसाठी खालीलप्रमाणे इतर अटी व शर्ती लागू राहतील. आपण हे सुद्धा वाचून घेऊ. या ठिकाणी आपण वाचू शकतो मूळ कागदपत्राच्या पडताळणी अंतिम नियुक्ती दिली जाईल. म्हणजे सर्वप्रथम तुमचं ऑनलाईन फॉर्म मागितलं जाईल, त्यानंतर तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. त्यामध्ये तुमचं जर सिलेक्ट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं तर तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला नियुक्ती दिल्या जाईल. सेकंड मुद्दा आहे नियुक्तीपूर्वी विहित शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, त्यात पात्र होणे आवश्यक राहील. हा सुद्धा काही घाबरण्याचा मुद्दा नाही मित्रांनो. या ठिकाणी नॉर्मल पद्धतीची तुमची मेडिकल केली जाते. त्या ठिकाणी तुमच्यामध्ये काही दोष नसेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी पात्र होऊन रुजू होऊ शकता. त्यानंतर दिलेलं आहे नियमाप्रमाणे चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या जिल्ह्यात राहता, ज्या तालुक्यात राहता किंवा कामानिमित्त तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर या दोन्ही ठिकाणचं तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्याकरता आता ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावा लागतो आणि पोलीस व्हेरिफिकेशन करून तुम्हाला सर्टिफिकेट उपलब्ध करून देतात. ते तुम्हाला डिपार्टमेंटला सादर करावं लागेल. पुढे दिलेलं आहे एकत्रित मानधन हे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या मंजूर पदाच्या अधीन राहील. पुढे दिलेलं आहे मित्रांनो, विद्युत सहाय्यक पारेषण ही पदे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाच्या रिक्त पदांच्या व त्यानुसार येणाऱ्या अनुशेषाप्रमाणे भरण्यात येईल. म्हणजे सध्या तुम्ही विद्युत सहाय्यक या पदावरती रुजू व्हाल. 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यावेळेस या पदांच्या म्हणजे कोणत्या सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाच्या रिक्त पदांची संख्या आणि त्यानुसार असणारा अनुशेष यानुसार तुमचं सिलेक्शन किंवा जॉईनिंग दिल्या जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे दिलेलं आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदाची कंत्राटी पद्धतीवर भरती झाल्यानंतर त्यांचा तपशील विद्युत सहाय्यक पारेषण या पदाच्या बिंदू नामावलीमध्ये दर्शवण्यात येईल. पुढे दिलेलं आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या प्रवास भत्ते हे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य प्रमाणे राहतील. म्हणजे जरी तुम्ही 3 वर्ष विद्युत सहाय्यक पारेषण या पदावरती कार्यरत असाल पण तुमचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य म्हणजे टेक्निशियन या पदाच्या प्रमाणे असेल. पुढे दिलेलं आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे आवश्यक राहील. म्हणजे ज्याही मुख्यालयामध्ये तुमची जॉईनिंग झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला राहणे आवश्यक आहे. पुढे दिलेलं आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदाचे कार्यमूल्यमापन व वर्तणूक दरवर्षी तपासली जाईल. ज्याला आपण CR म्हणतो तो दरवर्षी तपासला जाईल आणि तो वरिष्ठ कार्यालयामध्ये सादर केला जाईल. त्यानंतर दिलेलं आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदासाठी शिस्त व वर्तणूक नियम नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू राहतील. कंत्राटी कालावधी दरम्यान सदर विद्युत सहाय्यक पारेषण यांनी शिस्त व वर्तणूक नियमभंग किंवा कसूर केल्यास कंत्राटी नियुक्ती तात्काळ समाप्त करण्यात येईल. जरी तुम्ही 3 वर्षाकरता कंत्राटी तत्वावरती काम करत असाल पण तुमच्याकरता शिस्त व वर्तणूक नियम नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू राहतील असे या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्या शिस्त आणि वर्तणुकीमध्ये नियमभंग झाला किंवा कसूर झाला तर तत्काळ कंत्राटी नियुक्ती समाप्त करण्यात येईल असे या ठिकाणी म्हटलेले आहे. पुढे दिलेल्या मित्रांनो विद्युत सहाय्यक पारेषण या पदांना कंत्राटी कालावधी दरम्यान 15 किरकोळ रजा म्हणजे 15 CL व विशेष विकलांगता रजा या व्यतिरिक्त कोणतीही रजा लागू राहणार नाही. या ठिकाणी स्पेसिफिक केलेलं नाही आहे पण एकूण 3 वर्षाकरता 15 किरकोळ रजा नाही तर 1 वर्षाकरता 15 किरकोळ रजा ज्याला CL म्हटले जातं कॅज्युअल लिव्ह या तुम्हाला लागू राहतील. त्याचप्रमाणे विशेष विकलांगता रजा म्हणजे जर तुमचा काही अपघात झाला तुम्हाला विकलांगता आली तर ती रजा सुद्धा तुम्हाला लागू राहील असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदांची सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदांमध्ये कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतरच रिक्त पदे व अनुशेषाचा विचार करून नियमित नियुक्ती दिली जाईल. पुढे दिलेलं आहे मित्रांनो विद्युत सहाय्यक पारेषण या पदांचा कंत्राटी कालावधी हा एकत्रित मानधनावर असून सदर कालावधी अनुदान व इतर निवृत्ती लाभांसाठी लागू राहणार नाही. असे या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहे जे आपण शॉर्टकटमध्ये वाचून घेतले. पुढे दिला आहे मुद्दा क्रमांक 2 या व्यतिरिक्त महापारेषण कंपनीचे वेळोवेळी जारी केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. पुढे दिलेलं आहे सदर प्रशासकीय परिपत्र तात्काळ प्रभावाने अंमलात येत आहे. काय दिले या ठिकाणी तात्काळ प्रभावाने अंमलात येत आहे. सदर पदाच्या पूर्वावश्यकतेबाबतच्या इतर तरतुदी अबाधित राहतील. म्हणजे सदर प्रशासकीय परिपत्रक ज्यामध्ये काही मुद्दे आपण आता वाचून घेतले ते तात्काळ प्रभावाने अंमलात येत आहे. म्हणजे पुढची जी भरती आहे अशाच पद्धतीने होणार आहे आणि इतर ज्या तरतुदी आहे जुन्या जाहिरातीप्रमाणे किंवा जुन्या नियमांप्रमाणे राहील अबाधित राहील अशा ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे प्रस्तुत प्रशासकीय परिपत्रक www.ep.mahatransco.in या कर्मचारी सिंहद्वारावर म्हणजे एम्प्लॉई पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. तरी त्याची प्रत स्वतंत्रपणे पोस्टाने पाठवण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
खाली या ठिकाणी सही दिलेली आहे, सुधीर वानखेडे, मुख्य व्यवस्थापक मानव संसाधन. आता मित्रांनो, शैक्षणिक अर्हतेविषयी जो महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आपण वाचू शकतो ॲनेक्झर जी, प्रीरिक्वायसाइट फॉर द पोस्ट इन ट्रान्समिशन सिस्टीम कॅडर, क्वालिफिकेशन फॉर ऑल द पोस्ट अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंट अँड इंटरनल नोटिफिकेशन फॉर ऑल द पोस्ट अंडर ट्रान्समिशन सिस्टम कॅडर. पहिला मुद्दा दिलेला आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड अवॉर्डेड बाय द NCTBT न्यू दिल्ली ऑन कॉम्प्लिशन ऑफ नॅशनल अप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे इलेक्ट्रिशियन ट्रेडचं अप्रेंटिसशिप झालेलं आवश्यक आहे. पण या ठिकाणी असं मेन्शन केलं नाही की जे महापारेषणचंच पाहिजे की महावितरणचं पाहिजे की महानिर्मितीचे पाहिजे. पण आपल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी फक्त महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेल्या उमेदवारांची अप्रेंटिसशिप लागू राहील. पण या ठिकाणी दुसरा मुद्दा दिलेला आहे ऑर. घाबरण्याचं कारण नाही. जर या ठिकाणी अँड असतं तर प्रॉब्लेम असता, पण या ठिकाणी दिलेला आहे ऑर, म्हणजे जर तुमच्याकडे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल तर चालेल, किंवा तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड अवॉर्डेड बाय NCTBT न्यू दिल्ली ऑन कम्प्लिशन ऑफ ITI कोर्स, म्हणजे तुमच्याकडे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI ट्रेड झालेला असेल, ITI ट्रेडचं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की अप्रेंटिसशिप आवश्यक आहे का, शिकाऊ उमेदवारी आवश्यक आहे का, तर तसं काही नाही. तर तुमच्याकडे जर ITI असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, आणि तुमच्याकडे त्यानंतर अप्रेंटिसशिप असेल तर त्याचा काही बेनिफिट जाहिरातीमध्ये तुम्हाला दिला जातो, म्हणजे सिलेक्शनमध्ये तुम्हाला काही बेनिफिट दिला जातो. त्याच्याविषयी सुद्धा व्हिडिओ आपण याच्या अगोदर टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला आय लिंकमध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता की वायरमॅन ट्रेडचे विद्यार्थी अर्ज करू शकतात का, या नोटिफिकेशननुसार सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाकरता वायरमॅन ट्रेडचे विद्यार्थी अर्ज करू शकत नाही किंवा अर्ज करू शकणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा संघटनेने हा मुद्दा उचलला, बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी हा मुद्दा उचलला, पण या ठिकाणी महापारेषणने अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. आपण सर्वांना माहितीच आहे की रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती चांगली वाईट अशी माहिती देण्यापेक्षा खरी माहिती दिली जाते, आणि ही माहिती तुमच्यासमोर आम्ही सादर करतो. त्यावरती तुम्हाला विचार करायचा असतो, म्हणजे काय पोझिशन आहे तुमच्या लक्षात येऊन जाते. या ठिकाणी नंतर आपण वाचू शकतो एकतर अप्रेंटिसशिप किंवा ITI, त्यानंतर दिलेलं आहे ऑर who has completed a course of 2-year duration under the scheme of Center of Excellence, म्हणजे इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये awarded by the NCTBT न्यू दिल्ली as per following details and period. हा मुद्दा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असलेल्या लिंकवरती जाऊन वाचू शकता. या ठिकाणी बरेचसे काही मुद्दे दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे सेंटर ऑफ एक्सलन्सचं सर्टिफिकेट आहे इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये, त्यांच्याकरता काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे. 1 वर्ष 6 महिने अशा पद्धतीचा अनुभव जर असेल तर ते विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक प्रश्न होता की जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, याच्याविषयी माहिती घेऊ. याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्याची लिंक सुद्धा वरती आय बटनमध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, ही नोटिफिकेशन महाट्रान्सकोने म्हणजे महापारेषणने नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. या ठिकाणी जाहिरात क्रमांक 4, जाहिरात क्रमांक 5, जाहिरात क्रमांक 6 आणि जाहिरात क्रमांक 7. जसं की आपण बघू शकतो या ठिकाणी नाव दिलेले आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन आणि असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन किंवा असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन. ही जे 4 पदे आहेत ना, जाहिरात क्रमांक 4, 5, 6, 7, याविषयी सुद्धा आपण बघून घेऊ. हे जे लोकमतमध्ये दिनांक 28/6/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं, त्यातीलच ही जाहिरात क्रमांक आहे आणि पदे आहेत. तर या ठिकाणी दिलेलं आहे की या 4 पदांकरता दिनांक 7/10/2023 पर्यंत किंवा दिनांक 7/10/2023 रोजी सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा दिलेला आहे आफ्टर completion of this work detailed advertisement for remaining post will be published and its URL will be made live. म्हणजे या व्यतिरिक्त जे काही पदे उरलेले आहे त्यांची सुद्धा सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुमच्याकरता उपलब्ध करून दिल्या जाईल असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. ती पदे कोणकोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. या ठिकाणी दिलेलं होतं जाहिरात क्रमांक 4, 5, 6, 7, त्यानंतर जाहिरात क्रमांक आहे 8, 9, 10. 8 मध्ये काय काय येतं, सिनियर टेक्निशियन 144 पदे, टेक्निशियन 1 198 पदे, टेक्निशियन 2 313 पदे आणि जाहिरात क्रमांक 9 असिस्टंट टेक्निशियन जनरल एकूण पदे आहे 1868. खूप मोठी भरती होणार आहे ही. त्यानंतर जाहिरात क्रमांक 10 असिस्टंट टेक्निशियन जनरल एकूण पदे 2 आणि ST स्पेशल ड्राईव्ह टायपिस्ट मराठी यांच्याकरता 1 पद. या पदांची जाहिरात सुद्धा
लगेच म्हणजे 7/10/2023 नंतर प्रसिद्ध करण्यात येईल अशी आपण आशा बाळगू आणि सध्याची पोझिशन अशीच दिसत आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा. लवकरच प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातींकरता तुम्ही अभ्यास करा. एक्झाम कशी क्रॅक करता येईल याकरता फोकस करा. याविषयी सिलेबस वगैरे कसा असणार आहे याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. ती प्लेलिस्ट सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने करून तुम्ही महापारेषण किंवा महाट्रान्सको या विभागामध्ये रुजू होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.